मंडळी, तुम्हाला जर कधी काही बनायचं असेल तर एका गरुडाप्रमाणे बना, पण पोपट कधीच बनू नका. कारण पोपट नुसता बोलतो पण तो उंच उडू शकत नाही, आणि गरुड फार कमी बोलतो पण खूप उंच उडतो, आणि गरुड हा इतर पक्ष्यांचा राजा सुद्धा आहे. तर आज मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक व्यक्तीने या गरुडाकडून शिकल्या पाहिजेत. गरुड एकटाच उडतो. गरुड एकटाच उडेल, परंतु चिमणी किंवा इतर लहान पक्षी बरोबर कधीच उडणार नाहीत. गरुड एकतर नेहमी गरुडांसोबतच उडतो किंवा एकटाच उडतो, आणि हेच आपल्याला आपल्या आजूबाजूच्या निगेटिव्ह लोकांपासून दूर राहायला शिकवतं. आणि अशा लोकांपासून दूर एकटेच राहा, काही फरक पडत नाही, कारण हीच ती वेळ असते, हीच संधी असते स्वतःला जाणून घेण्याची. गरुडाची दृष्टी खूप स्पष्ट आणि खूप मजबूत असते. गरुड आपली शिकार 5 किलोमीटर अंतरावरून सुद्धा पाहू शकतो, आणि एकदा का त्याने आपले ध्येय पाहिल्यावर ते कितीही कठीण असू देत, तो आपले ध्येय साध्य करूनच विश्रांती घेतो. यातूनही खूप मोठा धडा शिकण्यासारखा आहे. म्हणजेच तुमची दृष्टी, तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा, आणि ते मिळवणं कितीही कठीण असलं तरी तुम्ही ते मिळेपर्यंत गरुडाप्रमाणे मागे हटू नका. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, गरुड कधीही मेलेला प्राणी खात नाही. तो नेहमी जिवंत प्राण्यांची शिकार करतो, आणि हेच आपल्याला शिकवते की आपला भूतकाळ मृत झाला आहे. त्यामुळे त्या कुजलेल्या विचारांकडे लक्ष देऊ नका. आपल्या नवीन जीवनावर लक्ष केंद्रित करा, आणि तुमच्या भूतकाळातील जुन्या आठवणी तुम्हाला दुखावतात त्यांना तिथे आणि तिथेच राहू द्या. मंडळी, तुमच्या भूतकाळाची स्वतःची जागा आहे, त्याला तुमच्या वर्तमानात स्थान देऊ नका. कारण एकदा तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमान काळात आला तर मग तुमचा भूतकाळ तुम्हाला कधीही वर्तमानात राहू देणार नाही. तुमचा भूतकाळात तुमच्यासोबत कितीही वाईट घडले असेल, पण ते घडून गेलेलं आहे, त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं नाही. ते सर्व विचार, आठवणी मृत झालेले आहेत. जेव्हा वादळ येतं तेव्हा गरुड खूप उत्तेजित होतो. पाऊस पडला की सगळे पक्षी लपून बसतात, पण गरुड खूप एन्जॉय करतो. जेव्हा जोरदार वारा वाहतो तेव्हा गरुड त्या वाऱ्याच्या मदतीने अधिक उंचावर झेप घेतो, आणि उंच उडताना तो इतका उंच उडतो की तो ढगाच्या वरही पोचतो. आणि यातून शिकण्यासारखी खूप मोठी गोष्ट आहे. संकटातही मजा शोधायची असते, नाही तर छोटी छोटी संकटं मोठी वाटायला लागतात. कारण कुणीतरी म्हटलंच आहे की प्रत्येक मोठं आव्हान आपल्यासमोर एक उत्तम संधी आणत असतं. तेव्हा त्या गरुडाप्रमाणे तुम्हीही तुमची संधी ओळखली पाहिजे, आणि ज्या दिवशी तुम्ही त्या संधी ओळखाल त्यावेळेस सर्व अडचणी तुमच्या हाताखाली असतील, आणि तुम्ही त्या अडचणींवर मात कराल. मंडळी, गरुड नेहमी त्याच्या घरट्यातून मऊ गवत काढून टाकतो, जेणेकरून गरुडाचे पिल्लू त्यात आरामात राहू नये. कारण एकदा जर पिल्लाला तशी सवय लागली तर तो तिथेच राहायला लागेल, आणि ते आळशी होईल. तर गरुड हा पक्षी असून देखील त्यालाही हे माहीत आहे की कम्फर्ट झोनमध्ये कधीच ग्रोथ होत नाही, वाढ होत नाही. पण आपण माणूस आहोत, आणि माणूस असूनही अनेका लोकांना समजत नाही की तुम्ही जितके कम्फर्ट झोनमध्ये राहाल तितकेच तुमचे आयुष्य भविष्यात अधिक अवघड होईल. मंडळी, एकदा एका राजाने 2 गरुडाचे पिल्लं आणले. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला, आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उंच उडवले. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला. तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता, तो उडेना. हे पाहून राजा फार दुःखी झाला. त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली की जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडायला लावील त्याला सुवर्ण मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील. हे ऐकून बक्षिसाच्या मोहाने अनेक लोक आले, पण कोणीही गरुडाला उडवू शकले नाही. तेव्हा दवंडी ऐकून एक गरीब शेतकरी राजाकडे आला, आणि मी गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करतो अशी त्याने राजाला विनंती केली. अनेक रथी महारथी थकले, तिथे हा फाटका काय करणार असा विचार राजाच्या मनात आला. पण गरुड उडणे आवश्यक होते, म्हणून त्याने त्याला संमती दिली. शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला. राजाने विचारले, काय रे, उडाला काय गरुड? तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखवले. राजाने बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितल्याने काय आश्चर्य, तो दुसरा गरुड आकाशात पहिल्यापेक्षा उंच भराऱ्या घेत होता. राजा आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला. त्या धक्क्यातून सावरल्यावर त्याने शेतकऱ्याला विचारले, अरे तू हे कसे केलेस? तेव्हा शेतकरी म्हणाला, मी काही फार वेगळं केलं नाही, मी फक्त तो गरुड बसलेला होता ती फांदी मोडून टाकली. त्याचबरोबर त्याने उंच आकाशात भरारी घेतली. आयुष्यात अनेक जण असेच कोणत्या तरी फांद्यांना चिकटून बसलेले असतात. कोणी त्यांच्या शेतीवाडीला, कोणी परंपरागत व्यवसायाला, तर कोणी छोट्या मोठ्या नोकऱ्यांना.
या छोट्या मोठ्या फांद्यांना चिकटून राहून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात आपल्यातला गरुडच ते विसरून जात असतात. मिळेल ती नोकरी धरायची, मग घर घ्यायचं, मुलं झाली की त्यांचं शिक्षण, मग त्यांचं सेटलमेंट, लग्न, हे सारं करत करत निवृत्त व्हायचं. बस संपलं आयुष्य. यालाच मध्यमवर्गीय कूपमंडूक मानसिकता म्हणतात. अरे कधीतरी स्वतःमध्ये डोकावून बघा. आयुष्य म्हणजे फक्त इतकंच आहे का? तुमची फांदी तोडायला कुणीतरी येणार नाही हे लक्षात असू द्या. तुम्हाला जर आकाशात उंच उडायचं असेल तर तुमची तुम्हालाच तोडावी लागेल ती फांदी. कधीतरी स्वतःचं तोडून तर बघा. तुम्ही जितकं समजताय ना त्याहून अधिक करण्यासारखं खूप आहे आयुष्यात. जग खूप मोठं आहे, विशाल आहे, पण तुम्ही स्वतःला पारंपरिक मध्यमवर्गीय मानसिकतेवर 4 भिंतीमध्ये कोंडून घेतलंय आणि त्यातूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे त्या 4 भिंतींनाच तुम्ही विश्व समजत आहात. आहे तुम्ही जगाला आणि जगत असाल असं, पण कृपया तुमच्या मुलांना तरी त्या फांद्यांना नका बांधून ठेवू. त्यांना तरी उडू द्या स्वच्छंद मनसोक्तपणे आकाशात. शक्य झालं तर तुम्ही मोडून टाका त्यांच्या फांद्या. मग बघा तुमच्या फांदीवरचा तो पक्षी कसा दिगंतराला जातो. मंडळी, पुन्हा भेटूया नवीन एका चर्चेसह. तोपर्यंत तुमचे मनपूर्वक आभार.